एक 53 सालची गोष्ट आहे. कुम्हेरे म्हणून गाव आहे, सूरजमल जाट होता. त्या सूरजमल जाट पित होता. जाटाने खंडणी द्यायचं कबूल केलं. तो म्हणाला, मी 40 लाख रुपये खंडणी तुम्हाला देतो. मराठी 1 कोटी मागत होते. भलतेच आकडे. तो मराठीने लावलेल्या खंडण्या जबरी खंडण्या होत्या, ते काही सामान्य खंडण्या नाहीत. 1 कोट. ठीक आहे. दिल्लीवर तो लावलेली होती त्यांनी बऱ्याच वेळा. दिल्लीत त्या वजीराला सांगून, वजीर म्हणाला, देतो बाबा. 80 लाख रुपयाची खंडणी मागत होते मराठीत. तेवढं काही हाताला फारसं लागलं नाही. परंतु या ज्यावेळेला कुम्हेरीला आपल्या लोकांनी वेळा घातला त्या किल्ल्याला, त्याच्यात स्वतः राघवा दादा होते, त्याच्यात मल्हारराव होळकर होते, मल्हाररावांचे चिरंजीव होते, जयप्पा शिंदे होते. तिथं ही सगळी मंडळी कुम्हेरीला वेळा घालून बसली. आणि त्यावेळेला एकदा वरनं गोळा आला आणि त्याच्यात मल्हाररावांचा मुलगा जो खंडेराव आहे तो पडला. त्याच्यात तो पडल्याच्या नंतर मल्हारराव म्हणाला, आता कुंभेरीची माती सगळी खणतो आणि यमुनेत टाकतो तिथं म्हणून. तेव्हा तो जाट घाबरला की करेल, मल्हारराव असं करेलच, नक्कीच करेल. तो म्हणाला ते, त्यामुळे तो करणार. पण आधीच ही ईश्वरसिंग सगळी प्रकरणं झालेली होती, त्यामुळे मल्हाररावला घाबरतच होती लोक सगळे. त्यामुळे मल्हारराव असं करतो असं म्हणाले की नंतर जाट घाबरला आणि त्यांनी शिंद्यांना जयप्पाकडे निरोप पाठवला की अरे, आपण आधीच एकदा पगड्या बदललेल्या आहेत, आपण पगडबंद भाऊ झालेले आहोत आणि हा मला तो उघडून टाकतो असं म्हणतोय, आम्हाला जरा मदत करा, काहीतरी करा तिकडे जाऊन. आणि जयप्पा मदत करतो असं म्हटल्यानंतर मल्हारराव भयंकर चिडला. त्यांनी राघवदादाकडे तक्रार केली त्यावेळेला. पण अनेक कारणाच्यामुळे कुंभेरी आपल्या हातात आली नाही आणि मराठी 1 कोटी मागत होते. तिथे 40 लाख काय 20 लाखाची खंडणी 3% द्यायचं ठरलं. या सगळ्या जे एक एक गोष्ट जी होत होती, सैन्य आपलं तिथं जाऊन बसलंय, सैन्याचा खर्च सगळा आहे, खंडणी लोक कबूल करतायत आणि देत नाहीयेत. एकदा मराठी हटले की कोण देणारी खंडणी हो तिथनं सगळं. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या एक या सगळ्या घटना आहेत, ही सांगितली मी आता 1753 ची. 1754, 56, 57 मध्ये अफझली परत आला. आमच्याकडे पत्र आहेत काय, तर पत्रातले काही शब्द जे आहेत ना, ते शब्द जर का तुम्ही ऐकले तर दिल्लीची अवस्था काय कशी झाली होती याची कल्पना आपल्याला येईल. तर अब्दालीच्या या स्वारांशिवाय अब्दालीने 56-57 मध्ये दिल्ली लुटली परत. त्यावेळेला त्याचं सैन्य हे मथुरेत आलं. गोकुळ, वृंदावन, मथुरा आहे तिथे लुटलं. तिथल्या गोसावी लोकांची त्यांनी अमानुषपणे कत्तल केली. त्याची वेळची वर्णनं वाचवत नाहीत अशी वर्णनं आहेत. गाईला मारलेलं आहे, माणसांना मारलेलं आहे आणि त्यांची तोंड एकमेकाला चिकटतील अशी झाडांना टांगून ठेवलेली आहेत. प्रेतांच्या राशी सगळीकडे पडलेल्या आहेत. ही अब्दालीमुळे आलेली, अब्दालीच्या अत्याचारामुळे झालेली ही सगळी दिल्ली आणि एकूण तिथल्या सगळ्या या प्रदेशाची ही अवस्था आहे. वाचवत नाहीत या सगळ्या गोष्टी. पण काही शब्द येतात आणि त्या दिल्लीचा पातशाह तो निर्माल्य, की दिल्लीच्या पातशाची अवस्था आता निर्माल्य होऊन राहिलेली. येथे उत्तरेत म्हणजे सर्वत्र ऐसे बोलले जाते की अब्दालीचे पारपत्य महाराष्ट्र करील तरच होईल, अन्यथा नाही. ताकद आहे महाराष्ट्राकडे. दिल्ली याचकासारखी उभी आहे, रक्षण करायला सगळ्याच्या पश्चिमचं. ताकद आहे तेवढी मराठ्यांच्यात आणि महाराष्ट्रात ही ताकद वाढलेली आहे सगळ्या. अर्थात ह्या गोष्टी नंतर नेमकं काय झालं, कोण कुठं होतं, काय काय याच्यानंतर निष्पन्न झालं, याच्यासाठी आपण आपल्याकडे आहेत हे 2 दिवस. पण ही जी अब्दालीची स्वारी आहे की प्रचंड कत्तलाची, या कत्तलीच्या दिल्लीत काय कत्तली झाले, तो प्रचंड प्रमाणात कत्तली, लूट. जगाच्या इतिहासात एवढे रक्तबंबाळ, रक्तलांछित झालेली राजधानी दुसरी कुठल्याही देशाची नसेल इतकी कत्तल दिल्लीत. सारखा आपला जो येतोय तो लुटतोय त्या दिल्लीत. पण अब्दालीची लूट फार भयानक आहे, अब्दालीची कत्तल भयानक आहे. मुंडक्यांच्या राशी लावलेल्या होत्या त्यांनी, रास करायची त्यांची पद्धतच होती. पण गोकुळ आणि या मथुरेत घातलेली त्याची कत्तल आहे, ही कत्तल फारच आहे, मोठी कत्तल आहे सगळ्यात. मी आत्ता आलोय सांगत 1756-57 पर्यंत आलोय. 2 आणि 3च वर्ष राहिलेली आहेत आता, 4 वर्ष. 58, 59, 60 आणि 61. चला एक गोष्ट पुढे जातो. ते मराठी निघाले दिल्लीत. राघोबा दादाच्या नेतृत्वाच्या खाली मराठी सेना दिल्लीत. मराठी येत आहेत हे पाहिल्यावर अब्दालीनं माघार घेतली. जी लूट होती ती लूट घेऊन अब्दाली निघाला. या अब्दालीच्या लुटीवर आलासिंग जाट होता. या आलासिंगाने मध्येच गाठून अब्दालीच्याकडनं बरीचशी लूट काढून घेतली. तिनं त्यानंच लुटलं या लोकांना बरं. अब्दाली हा नद्या ओलांडून पुढे गेला, पण लाहोरला त्यांनी आपल्या मुलाला ठेवलं होतं. तैमूर खान आणि जहानशाह 2 जण तिथं होते आणि मराठी सेना ही आता दिल्लीच्या नंतर ही या अब्दालीचा पाठलाग करत निघाली. मी गोष्ट सांगतोय ती 1758 ची.
1758च्या एप्रिल महिन्यात आपल्या लोकांनी लाहोर ताब्यात घेतली. तिथं जहांदारशाह त्या तैमूर खान होता, तो तैमूर खान निघून गेला तिथे. आणि तैमूर खानाने जाताना त्याचे जे गुलाम होते त्या गुलामांची मुक्तता केली, की मी आता निघालोय, मी तुम्हाला माझ्या गुलामगिरीतनं मुक्त करतो. त्यात एक गुलाम होता आणि त्याचं नाव होतं तहमास खान. या तहमास खानाने तहमास नामा असा ग्रंथ लिहिलाय की मराठ्यांच्यामुळे मी सुटलो गुलामगिरीतनं, मराठे इथपर्यंत आले. आणि याच्या आनंदात मराठ्यांना किल्ल्यात घेण्यासाठी लाहोरच्या हात धावत गेला आणि लाहोरच्या किल्ल्याचे त्यांनी दरवाजे उघडले आणि मराठ्यांना त्यांनी आत घेतलं. कोण होतो तिथं पहिला पाऊल टाकणारा? लाहोरच्या किल्ल्यात, लाहोरमध्ये पहिला पाऊल टाकणारा माणूस होता मानाजी पायगुडे. ही सगळी मंडळी आपल्या इथल्या भोवतालच्या मावळातली मंडळी आहेत. कुठल्या कुठे लाहोर, लाहोरच्या पुढं आहे अटक, अटकच्या पुढे आहे पेशावर, ह्या सगळ्याला पुढं खैबरखिंड. मराठे मंडळी एक एक नदी ओलांडत पाठलाग करत ते सतलज त्यांनी ओलांडलं, त्याच्यानंतर रावी ओलांडली. पण चिनाब तोपर्यंत वरती बर्फ वितळायला सुरुवात झाली होती. चिनाबचं पाणी वाढलेलं होतं. चिनाबचं पाणी इतकं गार होतं आणि चिनाब नदीचं पाणी इतकं खोल होतं की मराठ्यांना चिनाब त्यावेळेला ओलांडता आली नाही, वेळ लागला. त्यामुळं अब्दालीचा पाठलाग किंवा त्या तैमूर खानचा पाठलाग हा तिथं थांबला. पण लाहोरला तिथं बसलेला आहे राघोबा दादा. मी तुम्हाला एकच पत्र वाचून दाखवणार आहे. या राघोबानी लाहोरहून एक लिहिलेलं पत्र आहे आणि ते पत्र मी तुम्हाला मुद्दामून वाचून दाखवतो, कारण ते शेवटी लाहोरहून लिहिलेलं पत्र अगदी महत्वाचं ते पत्र आहे. एकमेव पत्र मिळालेलं आहे आणि ते एकमेव पत्र मला असं वाटतं मी तुम्हाला वाचून तिथनं दाखवतो. राघोबा दादा असं लिहित आहेत, मोठं पत्र आहे. सेवेसी विज्ञापना, लाहोर, मुलतान, काश्मीर वगैरे सुभे अटके अलीकडे येथील बंदोबस्त करून अंमल बसवावा. त्यास काही झाला व काही होणे तोही लवकरच करतो. अहमद खान अब्दाली याचा पुत्र तैमूर सुलतान आणि जहां खान याचा पाठलाग सरकार फौजेने करून त्याची फौज लुटून घेतली. काही थोडीशी फौज झडत पडत अटकेपार पेशावरात जहां खान आणि तैमूर सुलतान पोहोचले. खासा अब्दाली इस्पाहा इराणचा पातशाहवरी फौज सुद्धा चालवून गेला होता. त्यास इराणचा पातशाह जफर शाह इकडून अब्दालीचे फौजेवर चालून येऊन हल्ला करून काही फौज लुटून घेतली. काय परिस्थिती झाली अब्दालीची बघा. इकडं टिकत नाही येतो, इराणचा बादशाह हल्ला करायला येतोय त्याच्यावर, इकडून मराठ्यांचा हल्ला होतोय. पण नद्यांच्यामुळे मात्र मराठ्यांना अडून बसलेले आहेत. अब्दाली मार खातोय इराणच्या शहाच्याकडनं. तिकडून अब्दालीचे फौजेवर चालून येऊन हल्ला करून काही फौज लुटून घेतली. खासा अब्दाली मात्र 12-14 हजार फौजेनेसी इस्पाहून अलीकडे कंधारास आला. इराणची फौज याचा पाठलाग करीत आलेली आहे. जबरदस्त खान, मुकर्रब खान वगैरे सरदार व जमीनदार त्या प्रांतीचे अब्दालीचे जबरदस्तीमुळे रुजू होते, तेही बदलून हंगामा करतात. हल्ली त्याच्या अर्जा रफिकून सेवा करून दाखवून अब्दाली स्तंभी करू आयशा आल्या आहेत. चहूकडून अब्दालीवर हंगामा झालेला आहे, त्यामुळे त्याचा धर सुटलाय. सबब हिरायाचे गेला तर अब्दालीच धैर्य ठरवत नाही. सारांश, अब्दालीचा जोरात तिकडून होतो ऐसे नाही. त्याचे साहित्य उपराळा कोणी करता दिसत नाही. इराणचे पातशाने तिकडून फारच जेरदस्त केले आहे. इकडून जोरात पोहोचावून सरकारचा अंमल अटके पार करावा. अहमद शाह अब्दाली याचा पुतण्या अब्दुल रहीम खान हा मराठे इथं पुण्यात आला होता बरं का. अब्दुल रहीम खान मराठ्यांची मदत माग. याचा पुतण्या अब्दुल रहीम खान अब्दालीचे दौरतेचा वारिस स्वामीपाशी देशास आला. तो स्वामींनी आम्हाकडे पाठवला होता. त्यास अटके अलीकडे काही थोडीशी जागा बसावयास देऊन अटक पार काबोल पिशावरचा सुभा देऊ. हे राघोबा दादाच्या पत्रात आता ते काही फक्त अटकेपर्यंत जायचं नाही, पण पेशावर, काबूल, कंधार हाही भाग घ्यायचाही जिंकून ह्या इच्छा निर्माण झालेल्या होत्या इथल्या लोकांना. अब्दालीची फौज अब्दुल समद खान सरहिंदेत होता. तो पाडाव सरकार येते त्याला पकडला. अब्दुल समद खानला आपल्या ताब्यात होता, पकडून ठेवला होता. तो आणखी त्या प्रांतिकी फौज इराणी मोगल येऊन देऊन मशारुनिलेची रवानगी करतो. ते तिकडील बंदोबस्ताची पैरवी करतील.
स्वामींचे पुण्य प्रतापे अब्दाली जोरा पोचवून तंबी करतील. पारपत्य उत्तम प्रकारे करून अटके पार अंमल बसवतील. लाहोर प्रांती राजश्री रेणको अनाजी व राजाचे सगदे व्हायचे ठेविले. गोपाळराव गणेश याचाही पैगाम आहे, याचं आडनाव आहे बर्वे, तेही राहतील. याशिवाय आणखी किरकोळ पथके ठेवतो. स्वामींचे पुण्य प्रतापे बंदोबस्त उत्तमच होईल. पुढे स्वदस्तूर इराणचे पातशाचे कागदे आम्हास व मल्हारबास आले होते की लवकरच कंधारला यावे. इराणच्या पातशाची पत्र मराठ्यांना आलेली आहेत की तुम्ही निघून कंधारला या. इराणच्या पातशाला असं वाटत होतं की इकडून मराठी आणि आपण अब्दालीचा पूर्ण पाडाव करून टाकू. लवकर कंधारस यावे आणि याचे पारपत्य करून अटकेची हद्द करावी ऐसा मजकूर त्या पत्रात आहे. परंतु आम्ही तरी काबूलचा सुभा अब्दुल रहीम खान स्वामींनी पाठवला त्यास देतो. म्हणजे तो अब्दालीचा पुतण्या आहे, त्याला तिथं बसवतो असं म्हणून. फौज वगैरे थोडे बहुत साहित्यही करतो. काबूल व कंधार हे अटके पारचे सुभे हिंदुस्थानकडे अकबरापासून आलमगीर पावेत होते, ते आम्ही विलायतेत का द्यावे. यास्तव तूर्त येथे सुभे देतो. त्यासही फारसे या सुभ्याची दरकार नसेल तो इराणचा अंमल करेल. आम्ही कंधार पावेतो अंमल बसवून तूर्त त्यास गोडच जाव पाठवणार आहोत. लटी व जम्बूचा राजा व काश्मीर वगैरे तमाम वकील आलेले आहेत. मामलत थोडी बहुत अटके अलीकडील करीत आहोत. पलीकडील तूर्त होत नाही, खटपट मात्र होईल. तूर्त तातडीमुळे जे होईल ते करीतो. पुढील स्वारेत जो कोणी सरदार मातबर येईल तो बंदोबस्त करील. मुलूक 2 चौक करवडीचा वसुली, परंतु जमीनदार मवास मोठे मोठे आहेत. आम्ही नावास मात्र खंडणी करतो. जिथे 25 लाखाचा मुलूक तिथे 1-2 लक्ष येणेच कठीण आहे. तूर्त माघारे फिरावयाचा डोल स्वामींचे आज्ञेवरून धरलेला आहे. मी आता परत जातो, नानासाहेब बोलून घेत होता म्हणून. याचमुळे जे होते तेच करीतो, तटी लावत नाही. तूर्त या प्रांती आदिनाबेग मोगल मातबर व प्रामाणिक आहे. यास्तव सारा यख्तियार दिलेला आहे. लाहोर मुलतान यासच कमाविसीने दिले आहे. यंदा तर सारे शिबंदीच खाईल. शिबंदी वार्ताच कठीण पडेल. 2 वर्षांनी काही सोयीस लागेल. तो म्हणतोय 2-3 वर्षांनी. आता हे सगळं खर्चातच जाणार आहे. 2-3 वर्षाचं उत्पन्न त्यानंतर मिळेल तर तो आपल्या फायद्याचं कलम त्या 3 वर्षाच्या नंतर आहे. शिबंदी वार्ताच कठीण पडेल. 2-3 वर्षांनी काही सोयीस लागेल. स्वामीस कळावे. रवाना 25 सबान मुक्काम लाहोर. बहुत काय लिहिणे हे विज्ञापन. मराठ्यांचे एकूण डोळा हा काबूल कंधारवर होता. इराणच्या बादशाची पत्र मराठ्यांना इथपर्यंत येऊन आलेली होती की तुम्ही काबूलास या आणि आपण या अब्दालीला संपून टाकू. इथपर्यंत ताकद. अटक कुठली आली? अटकाच्या पुढे पेशावर 40 मैल पेशावर आहे. पेशावर पुढे 40 मैलावर खैबर खिंड आहे आणि त्याच्या पुढे कंधार आणि काबूल आहे. पण इथपर्यंत काबूल आणि कंधार आपल्या ताब्यात आणण्याची ही जी ताकद निर्माण झालेली होती ही ताकद सामान्य नाही आहे. ही ताकद मराठ्यांच्या औरंगजेबाच्या मृत्यूच्या नंतर हळूहळू होत गेलेली आहे. 1707 पासून 1758 पर्यंत मी आत्ता इथं आलोय. तर 1758 पर्यंतची ही मराठी ताकद निर्माण झालेली. मी आता एक कविता म्हणतो आणि मग मी आज इथं थांबतो. ही कविता त्या वीरांना आहे, सगळ्या वीरांना उद्देशून कविता आहे ही. सगळी विवा शिरवाडकरांनी ही लिहिलेली कविता. या कवितेचं नाव आहे निर्धार. हे जे सगळं वर्णन आहे, हे जे आत्ताचं एकूण पानिपतचं सगळं वर्णन, त्याला अनुकूल अशी ही कविता आहे. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी. रणखंडीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला तोर लावून पहाड दुर्घट चढलेले. तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले. बाप असे काळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी. रणखंडीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी. रणखंडीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी.
करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. एका झेंड्याखाली किती लोक एकत्र आलेत बघा. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. कलम कागदा वरी राबवो धरो कुणी हातात तुळा. करात कंकणा सो कुणाच्या वा भाळावर गंध टिळा. शिंग मनोऱ्यावरी वाजता उभी छावणी घरोघरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे. स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे. मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी. रणबंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. भरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो. रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो. हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो. त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळेवरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे. वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे. तळातळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे. स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत. श्री आदिशक्ती तुळजा भवानी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय धर्मवीर आर्यजी, आजचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि निलेश निकमजी, कालपासून पेशव्यांची गाथा ऐकत बसलेले क्रूबी पेशवा जयवंतराव बाजी मोहिते, माझे मित्र अमरसिंह जाधवराव आणि पद्मसेन उर्फ दादाराजे दाभाडे आणि आपण सर्व गेले 2 दिवस तुम्ही जो काही अभूतपूर्व प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे या पानिपत संग्राम स्मृती समितीचे आम्ही सर्व लोक खरं म्हणजे भारावून गेलो. आणि माझ्या मनात कोणतीही शंका नाहीये की तुम्ही केवळ पानिपत ऐकायला आलेला. पानिपत म्हणजे मराठी माणसाच्या मनात असलेलं कदाचित एक शल्य असेल, परंतु तो सुद्धा एक आपला केवढा मोठा विजय ते मी उद्या विशद करून सांगेन. जे महाभारतात आहे, नवरस आहे महाभारतात, त्यातले सगळे रस हे पानिपतच्या युद्धात सुद्धा आहे. त्यात कारुण्य आहे, त्यात हास्य आहे, बिभत्स रस आहे, भयानक रस आहे, शांत रस आहे, हे सगळं आहे. काल सुद्धा मोहनराव शेट्याने त्याच्या 2 ओळी म्हटल्या गोविंदाग्रजांच्या. कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति. तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती. या ज्या 2 ओळी आहेत त्या गोविंदाग्रजांच्या आहेत. खरं म्हणजे ती मोठीच कविता आहे त्यांची. कारण पानिपतवर आपल्याकडं कथा कादंबऱ्यातनं लिखाण भरपूर झालं, पण पानिपतवर काही उत्कृष्ट चित्रपट व्हायला पाहिजे मराठींचं वीरगाथा सांगणार. तो चित्रपट काही झाला नाही. हल्ली चित्रपट आणि सिरियल शिवाय काहीच होत नाही, आणि तो म्हणजे इतिहास लोक समजायला लागलेले आहेत दुर्दैवाने. पण चित्रपट आणि सिरियल्स हा मनोरंजनाचा भाग असतो, त्याचा इतिहासाशी फारसा काही संबंध नसतो. विषय ऐतिहासिक असला तरी कथा आणि कादंबऱ्या असतात, याचा साहित्याशी संबंध असतो. ऐतिहासिक विषय असला तरी त्याचाही इतिहासाशी संबंध नसतो.
त्यामुळं प्रथम आपल्या मनात एक गोष्ट नक्की ठरवा की आपल्याला कादंबरी वाचायची का इतिहास वाचायचा आहे. कादंबरीत कुठंतरी एखादा तरी संदर्भ दिलेला दिसतो का? नाही. इतिहास तुम्हाला एक जर का विधान करायचं असेल तर तुम्हाला त्याला संदर्भ द्यावा. इतिहास संदर्भांवर अवलंबून असतो, इतिहास कल्पनेवर अवलंबून नसतो. त्यामुळे संदर्भ गोळा करणे, त्याची छाननी करणे, ॲनालिसिस करणे आणि मग निष्कर्षाप्रत येणे हे संशोधकाचे काम असते. आज या पानिपत या एका शब्दात महाराष्ट्राची अस्मिता दडलेली आहे. मी खूप हिंडलोय तो भाग. सुदैवानं मला हिंडायला मिळालं. यमुना आणि गंगा यांचा दुवा कसा आहे, ती अंतर्वेद कशी? यमुना ओलांडायला जे उतार असतात ते उतार नेमके कुठे आहेत आणि कसे आहेत? ते उतार बदलत जातात. खाली जशी वाळू त्याचे ढीग बदलायला लागतात प्रवाहाच्या मुळे, त्यावेळेला उतार तिथं पाण्याची उंची बदलत जाते. कुंचपुऱ्याला एक उतार आहे, पण कुंचपुरा यमुनेच्या उजव्या बाजूकडे का डाव्या बाजूकडे, पूर्वेकडे का पश्चिमेला एक इतरच माहिती. वरती बुढिया नावाचा एक उतार आहे, कुंचपुऱ्याला उतार आहे. कुंचपुऱ्याच्या खाली अंधेरा या नावाची नदी ओलांडण्याची सोय आहे तिथं. त्याच्या खाली गुराली घाट आहे, त्याच्या खाली गौरीपुरा आहे, त्याच्या खाली मजनुका टिळा आहे. हे सगळे यमुना उतरायचे घाट आहेत, पलीकडे ओलांडून जायचे. तसेच गंगेचे आहे. अर्थात हे जे युद्ध आहे चाललेलं, हे गंगेच्या पलीकडे फारसं झालं नाही, गंगेच्या पूर्व भागात झालं नाही. फार लोक गेले होते नाही, अशातला भाग नाही. पण नद्या ओलांडणं हे कठीण काम असतं. गंगेसारखी नदी ओलांडणं खूप कठीण काम असतं. काही वेळा त्याच्यावर नावांचे बोल केलेले असतात, पॉन्टून ब्रिक्स फिक्स केलेले असतात. त्याच्यावर त्या नावा एकमेकाला जोडत जातात, त्याच्यावर फळकुटं टाकतात आणि ते बांधून सगळी सेना, तोफांची गाडी सगळं पार करावं. आणि तोफा जर का असतील आपल्या सैन्यात तर नदी ओलांडणं किती कठीण असेल याची कल्पना येतो. त्या तोफा जर का जड असतील तर मात्र नदी ओलांडताना अतिशय काळजी घ्यावी लागते, नाही तर तोफच नदीत जाते तर गाड्याचे चक्र. इतिहासात असे अनेक उदाहरण आहेत. ही जी अतिशय महत्वाची मैदान जी तोफ ज्यावेळेला मुराद योद्ध्यानं विजापूरला नेलेली, त्याच्या जोडीला धुळघाण त्या नावाची तोफ होती, पण ती धुळघाण भीमेत बुडाली. ही जी तोफ विजापूरला शर्यापूरला बसलेली आहे, ती औरंगजेबाने हलवायचा प्रयत्न केला खूप, पण औरंगजेबाला ती नेता आली नाही. म्हणून औरंगजेबानं त्या तोफेवर स्वतःच्या नावाचा लेख करून ठेवला. आता आपण अनेक ठिकाणी जातो, त्यातली नेमकी पहिली गोष्ट कुठली आहे आणि त्याच्यावर लोकांनी केलेली कारागिरी कुठली आहे हे कसं काय शोधणार? अलीकडे तर किल्ल्यांच्यावर ग्रॅफिटी वाढतच चाललेली आहे. मी आत्ताच कर्नाळा किल्ल्यावर गेलो होतो. कर्नाळ्याला जरा चढ वाटतं आपल्याला सोपं आहे म्हणून, पण इतकं सोपं नाही. तर किल्ल्याला एक सुळका आहे, कर्नाळ्याला एक मोठा सुळका आहे, त्याच्या भोवती सगळीकडं मधमाशांची पोळी आहे आणि एक अतिशय अवघड तिथली जागा आहे. वरती जायला एक अवघड वाटते, तिथं बहुतेक दोर वगैरे लावावा लागतो. पण तिथे एका ठिकाणी मला अमुक एका मुलीचं नाव आणि आई लहूजी असं लिहिलेलं दिसलं. मी म्हटलं निदान ती मुलगी इथपर्यंत आली करणारा चढून आणि ते पाहिलं की अशा अवघड जागी कुणीतरी आपलं नाव लिहिलेलं आहे, तर पडेल बाबा प्रेमात त्या मुलाच्या, गेला असं तिथपर्यंत. पण आज यही जे वीर आमचे अनामवीर पानिपतावर गेलेले, पानिपताच्या पुढं गेलेले, पानिपतावरनं पुढं कर्नाळा ओलांडून, सरहिंद ओलांडून लाहोरच्या पुढं अटकेच्या पुढं पेशावरच्या पुढं खैबर खिंडीपर्यंत लोक गेलेले आहेत. त्यांच्या मनात काबूल आणि कंदहार घ्यायच्या उर्मी निर्माण होत आहे. इराणचा बादशाह मराठ्यांना पत्र लिहून कळवतो एकदा की तुम्ही त्या बाजूने हल्ले करा या अहमद शाह अफतारीवर.
मराठ्यांच्या सैन्याची एकूण व्याप्ती पाहिल्याच्या नंतर अहमद निघून जातोय अफगाणिस्तानमध्ये, त्याचा मुलगा पळून जातोय तैमूर खान, आणि मराठ्यांना आपण खैबर खिंडीपर्यंत आल्याचा एक विलक्षण आनंद मनात होतोय. हा आनंद निश्चितपणे सामान्य आनंद नाहीये. एक म्हणजे कारण ही सगळं वाचल्याच्या नंतर की स्वामींचा पुण्य प्रताप तो थोर होतो, म्हणजे नानासाहेब पेशव्यांचा प्रताप विलक्षणच आहे. यश त्यांना मिळणारच आहे अशी एक भावना इथल्या सगळ्या लोकांत निर्माण होती की काहीतरी आपण केलं तरी आपल्याला यश आहे आणि आपण आता अफगाणिस्तानमध्ये पोहोचणार. इथं सखाराम बापू पुण्यात बसलेला भाऊराजीकडे. सखाराम बापू इथं असताना ज्या वेळेला कळलं की अफगाणी बाहेर गेलेला आहे, अंतर्गत मोकळी झालेली आहे, आपले लोक फार अटक कोलांटून गेलेले आहेत. काल बाबासाहेबांनी उल्लेख केला, मला आठवतं मी कलकत्त्याला होतो त्यावेळेला, ही गोष्ट मी 80 सालची सांगली. तिथं मी पुस्तकं चालत असताना इंडिया 100 years ago म्हणून पुस्तक होतं. त्या पुस्तकात अटकेचं एक चित्र काढून लावलं, अटकच्या किल्ल्यात. अटक नावाची नदी ही सिंधू नदीला येऊन मिळते, त्याच्या दुआवर अटकेचा किल्ला आहे. म्हणजे अटक घ्यायला मराठ्यांना सिंधू ओलांडावी लागते. मी इथं यमुना ओलांडता येत नाही लोकांना, तर हे लोक सतलज, रावी, चिनाब, झेलम आणि सिंधू ओलांडतात कशा आपल्याला बघा, कल्पना काय. अटकेपर्यंत जायला तुम्हाला किमान 5 या मोठ्या नद्या आणि छोट्या छोट्या नद्या तर खूप आहेत तिथे येणार, या सगळं ओलांडवायला. आज त्या वेळेला लोकांनी या नद्या कशा ओलांडल्या ह्याची टिपणच नाही येत आमच्या. चिनाब नदीवर मात्र लोक तिथं थांबलेले होते आणि चिनाबचं पाणी गहिरं असल्या कारणानं आणि त्या पाण्याचं तापमान कमी असल्या कारणानं ती नदी लवकर ओलांडता येत नाही. आणि मग अब्दालीचे लोक हे कंधारमध्ये जात आहे. एक त्या नदीच्या गहिरपणामुळं आणि त्याच्या तापमानामुळं मराठ्यांना पाठलाग सोडावा लागतोय. या बारीक सारीक गोष्टी आहेत. पण पुण्यात जो सखाराम बापू बसलेला आहे, या सखाराम बापूच्या कानावर ज्या वेळेला मराठ्यांच्या विजयाच्या बातम्या येत आहेत, त्यावेळेला सखाराम बापूंनी 10 वेळी अवघ्या 22 सुभ्यांची वाटणी करून मोकळा झालेला आहे. त्याला वाटलं आता सगळं भारत वर्ष आपल्या ताब्यात आलेलं आहे, त्यामुळे एका पत्रात सखाराम बापूंनी ही काय वाटणी केलेली आहे ती बघा. मी मुद्दामून आज काही गोष्टी वाचून लागणार आहे, कारण सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या माणसाच्या स्मरणात राहणं अतिशय अवघड आहे. म्हणजे पानिपतच एवढं, ते नावं तर किती लक्षात ठेवायची लोकांची, कोण कोणाचं आहे काय कसं काय करणार. सागर खान होता, तो सागर खानाचा तो जो नेफ्यू होता त्याचं नाव होतं सफदरजंग होता. त्या सफदरजंगला लोकांनी किती वजीर झाले, कमरुद्दीन खान होता त्याचा मुलगा होता, तो गायबुद्दीन खान. मराठ्यांच्या मदतीने ही मंडळी वजीर म्हणून बसतात दिल्लीला, बादशाह येऊन बसवत आहेत सगळ्या काय नावं काय लक्षात ठेवणार. बादशाह किती झाली होती. आलमगीर सानी, शहाजहान सानी, त्याच्यानंतर आलेला अली बहर, तो बराच काळ होता कुठं अली बहर. हे सगळे मराठ्यांच्यामुळे शहाजहान सानी कसं सोडलं, तर मराठ्यांच्यामुळे आलेले बादशाह आहेत ते मुघलांचे ते शहजाद आहेत. खरी काय काय त्याला मी लक्षात ठेवायचं, त्यामुळे मी आज काही काही गोष्टी लिहून आणलेल्या आहेत, मी मुद्दामून वाचून दाखवणार आहे. कारण त्याच्यात काही चूक व्हायला नको, माझ्याकडनं एखादी गोष्ट राहायला नको त्याला. कारण ते जे चक्र आहे ते पानिपतचं चक्र विलक्षण चक्र आहे, ती काही सामान्य गोष्ट नाही आहे. त्याचं एक अर्ध्या तासात नसलं तरी सांगता येईल. काल बाबासाहेब म्हणाले 2 महिने आपल्याला करता येईल ना, अगदी आवश्यक. आमचा इतिहासात एवढा मोठ्या लोकांनी पराक्रम घालून ठेवले, एक वीराचा पराक्रमच एवढं विलक्षण. दत्ताजी शिंदे हा भुराडी घाटावर त्यावेळेला पडला, तर दत्ताजी शिंदेचा पराक्रम काय सामान्य पराक्रम आहे. दत्ताजी तो ईश्वराचे शिपाई गडी असं म्हटलेलं आहे त्याला. दत्ताजीला पराभव त्यावेळेपर्यंत तसं माहीत नव्हतं. एकेका वीराचा पराक्रम विलक्षण सांगता येईल, त्यांच्या अनेक गोष्टी सांगता येते. पण ही व्यवस्था ज्या वेळेला मराठी वीर अटकेपर्यंत पोहोचले, या बातम्या आल्या, राघोबा लिहून आला
दत्ताजीवर सगळे मराठ्यांनी सोडवले आणि दत्ताजीनं या पंजाबाच्या सगळ्या व्यवस्थेसाठी म्हणून त्यांनी साबाजी शिंदे वर आपल्या लोकांना तिथं पाठवलं. आणि या विजयाच्या सगळ्या बातम्या पुण्यात आल्यावर हा जो सखाराम बापू आहे तो सखाराम बापू असं म्हणतोय की अब्दालीचा बंदोबस्त दूर करून श्रीमंतांना हातचा झाला. पुढील तह निमीचा करार ठरला. मी निम्मे निम्मे वाटून घ्यायचा असा तो करार आहे. त्यात 22 सुभ्यांचा तपशील देऊन टाकला. तपशील 22 सुभ्यांचा. तर ते बघा काय काय त्यातली काय आपल्या हातात होतून काय म्हणतो ते आपल्याला कळून येईल त्याच्यावर. 6 सुभे दक्षिणेतले 6 सुभे. मारवा, गुजरात, आग्रा, अजमेर हे सुभे तर आपल्याकडे आलेच आहेत. मारवा, गुजरात हे आपल्याकडे होतेच आहेत. आणि ज्या वेळेला 1752 मध्ये आपल्या कलह झाला दिल्लीच्या मुघल लोकांशी, त्यावेळेला अजमेर आणखी आग्रा हे 2 सुभे आपल्याला मिळाले. महसुलासाठी मिळाले. मी एकदा आग्र्याला गेलो. आग्र्याला ताजमहल बघतात, शहाजहान आणखी मुमताजचं कौतुक करतात. शहाजहानच्या प्रेमाचे गोडवे गायले जातात. प्रेम होतं, मी कबूल करतो. 14 पाळ्यांपण जर का झाली असतील मुमताज महेलची तर प्रेम नाही असं गोड नाही. 14व्या बाळणपणात ती गेली नाहीतर अजून प्रेम चालू राहील. पण ती मुलगी होती शेवटची, तिचं नाव आलं गवार. ती छोट्या मुलीवर मात्र सगळ्यांचं निश्चितपणे प्रेम होतं. इथं आपल्याकडनं या ताजमहालच्या बद्दल अनेक लोक शंका घेतात. मला अनेक जण विचारत असतात अनेक गोष्टी. आता लोकांनी लिहिलं मुमताज महल असं तिचं नाव नव्हतं. बरोबर आहे. तिचं नाव अर्जुन बानू बेगम किंवा मुमताज जमाना असं तिचं नाव. परंतु त्यांच्याकडं मृत्यूच्या नंतर नाव द्यायची एक पद्धत आहे. शहाजहान ज्या वेळेला गेला त्याला फिरदौस आसियानी असं म्हटलं. फिरदौस आसिया म्हणजे फिरदौस म्हणजे स्वर्ग, म्हणजे स्वर्ग. फिरदौस त्याचा आशियाना झालाय असा हा तो बहुब्रीही समाज आहे. जन्नत मकानी, जन्नत म्हणजे स्वर्ग, जन्नत ज्याचं मकानच झालेला आहे असा तो जहांगीरला लिहिलेला. तसं मुमताज महल हे तिला पोस्टमसली दिलेलं नाव तिच्या कबरीवर कोरलं. मला सांगायचा तो मुद्दा पूर्ण वेगळा आहे. तो मुद्दा असा आहे, तिथे एक म्युझियम आहे. ते जरा बाजूला जाऊन कोणी जात नाही तिथे. ते आपलं ते गुंबज मिनारेट्स वगैरे सगळे बघतात. तो जो अमीन खान शिराजी होता त्यानं लिहिलेली कॅलिग्राफी बघतात सगळे. ते कुराणातल्या आयत्या तिथं कोरलेल्या आहेत सगळ्या. आणि मुलं बाहेर येतात म्युझियम कोण बघायला. म्युझियम आहे असं तिथं सांगतही नाही ठर तिथं. मी त्या म्युझियममध्ये गेलोय. काही लोक होते माझ्याबरोबर. त्या म्युझियममध्ये गेल्यावर तिथं त्या ताजमहालबद्दलची काही चित्र, काही बादशाहांची चित्र, त्याच्यानंतर काही नकाशे, काही कागदपत्र अशी तिथं लावलेली. एक कागद मी वाचायला लागलो. तो कागद मोडीतला होता. त्यामुळे ते मला वाचता येत होतं थोडं थोडं. त्यातलं ते एक अक्षर लावून मी वाचत होतो. आणि त्यात पर्शियन्स लिहिलेले होतं बरंच काय. तर मी काहीतरी वाचतोय तो कागद म्हणताना तिथला तो पहाडीकडे धावत आला. नाही तो म्हणाल क्या साहब आप पढ़ सकते हो? हाँ मैं जरूर पढ़ सकता हूँ. मग क्या लिखा है इसमें? अरे म्हणजे वाचत होते मला आधी. मी सगळा कागद काढतो. मी तो वाचायला लागल्यानंतर तो काय ते मला ध्यानात आलं होतं. सगळा कागद मी तो वाचलेला नव्हता. परंतु तो त्या म्युझियमच्या क्युरेटरना घेऊन आला. आणि त्या क्युरेटरना घेऊन आल्यानंतर त्यांचं नाव होतं शंकरनाथ. मोठा भला माणूस होता. म्युझियमचे क्युरेटर एवढे भले नसतात. बरंच सामान कळवून ठेवलेलं असतं. कारण एक्झिबिटचं आपण बघतो, कलेक्शन कधी दाखवत नाही. परंतु तो आला शंकरनाथ आणि मला म्हणाले वाचता येते का तुम्हाला? हो म्हटलं मला वाचता येते. तर लिहिता मला काही कळतच नाही तुम्हाला काय येतं. ते थोडंफार पर्शियन मी वाचलंय. मला हे काय लिहिलं कुठल्या म्हटलं हे मोडी आहे मराठी म्हटलं लिहिलेलं तिथं. तेव्हा काय लिहिले म्हटलं मुस्तकीरुल खिलाफत अकबराबाद म्हणजे आग्र्याबाद. थोडक्यात म्हणजे एवढं लांब होतं नाव सांगितलं दचकून यायचं काही कारण नाही. आग्रा म्हटल्यावर येईल सगळ्यांनी.
पण तिथल्या महसूल आम्ही किती गोळा करत होतो याची सगळी माहिती ठेवली. मराठा किती गोळा करतो त्या आग्र्याचा महसूल, त्याची माहिती त्या कागदात. हजारो पत्र आहेत. मी आज पत्र घेऊन आलो असतो. माझ्या हातात आता अत्यंत दुर्मिळ पत्र आहे. ती गुंजी कोटा बिटा वगैरे हा जो सगळा प्रदेश आहे, अगदी राजपुतांमधला सुद्धा सगळा, तिथल्या राजांनी विश्वासरावाला त्यांनी कारभारीच केलं होतं एका भागाचा. राऊत असं म्हटले त्याला. ते राव राजरावांना आलेले विश्वासराव. आणि विश्वासराव सदाशिवराव भाऊ रघुनाथराव बाजीराव असं लिहिलेलं आहे त्या काळात. बाजीरावांना असलं त्यानं लिहिलेली पत्र या सगळ्या लोकांना. त्या पत्रावर सोनं लावलेलं आहे. वाचली तर कळेल, जंगलामधली आहेत, काही हिंदीत नाहीत. ती पाहिल्याच्या नंतर, वाचल्याच्या नंतर या राजपुतांमधले लोक मराठ्यांशी कसं नमून चाललेले होते, दबून चाललेले होते, मराठ्यांची ताकद किती वाढलेली होती याची कल्पना आपल्याला ते पत्र पाहिलं. आणि पत्र दाखवायला कदाचित आहे आपल्याला भरपूर वेळ. उद्या मी निश्चित हा तोपर्यंत हा सखाराम बाबू काय म्हणतोय, अयोध्या, दिल्ली, पटना, बंगाल इथपर्यंत पोहोचला सखाराम बापू. त्या दिल्ली खाली करोडी का मुलूक सरते पावे तो प्रस्तुत काही कम, असिंबत पावे तर वसुलीच आहे. यापैकी निमी महाराज 40 पंथी पावे तो वाटून 2-4 दिवसात गुण घातले. बंगालाचे दर चाल 554 लक्ष येतात. आपले सलामतीने नवे जे साधतील ते साधावे, निम्मे निम्मे घ्यावे. बरं का, म्हणजे बंगाल ताब्यात त्याला 54 लाखाचं उत्पन्न आहे, निम्मे निम्मे आपण घेऊन टाकू शकतो. ते काही अजून हातात आलेलं नाही आहे, त्यातलं एकही आलेलं नाही. तो म्हणतो 54 लाख, कुठली 54 लाख, एवढे काही वसूल देत नाही. कालच मी तुम्हाला सगळ्या त्याचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं, भास्करराव कोल्हटकर. उत्पन्नच नव्हतं. त्याच्यावर गाणी आहेत तिथे, बंगाल्यांनी केलेली गाणी आहेत तिथे, मराठ्यांच्यावर केलेली. धन नाही, काही नाही, कुठनं देणार आम्ही खजाना. खेळ घुमालो पद जुळालो वारघे आलो देशे, दुर्मिळते धन खेळाचे खजना देशे असं म्हटलेलं आहे. खजिना कुठं, पाखरांनी सगळं धान्य करून टाकलेले. बार्गी इथं आलेले, बार्गींचे बार्गे मराठी तिथपर्यंत आलेले आहेत. हे सगळं आपल्या हाताला तुम्ही तुम्हाला भेटत नव्हता. हा सखाराम बापू पुण्यात बसून अवघ्या भारताची वाटणी कशी करून टाकायची, कुणी कुणी किती किती पैसे लाटायचे करून असला लोणाला पण त्यांनी करून टाकलं काम. ते सोपं करून टाकलं काम सगळ्याच, की आपण जायचंच फक्त तिथं ताब्यात घ्यायचं. निमेजी घ्यावे वरकड जाट जरी आगरी सुभ्यात आला, जाट म्हणजे इतर जे जाट म्हणजे आहेत सूरजमल वगैरे पासून, याप्रमाणे झाले. मेहनत केली तर लाहोर वगैरे हेही सुभे सुटावया जोगे आहे. स्वामींचे पुण्य थोर आहे, काले करून सर्व होऊन जाईल. स्वामींचं पुण्य थोर, या ओळी कायम येतात की आता आपल्याला माघार नाही, आता आपल्याला सगळं मिळतच जाणार. 54 लाख बंगालकडनं मिळणार आहे. अंतर्वेद वाटून टाकलेली आहे सगळे तिकीट, पटनापर्यंत लोक पोचलेले. हे सगळं वाचल्यावर कळतं आपल्याला, एक लक्षात येते की ही स्वप्नात काय सगळे लोकांची. तिथं किती मेहनत करावी लागणार आहे, कष्ट किती करावे लागणार आहेत, किती लोकांचे प्राण द्यावे लागणार आहेत, खर्च तिथं कसा होणार आहे. घोडी मिली तमाशा नावाच्या एका घोड्याने 10,000 कोटी लोकांची मिली. ती घोडी घालायला जातात. शिवाजी राजांचं एक पत्र आहे घोड्यांच्या बद्दलचं, की घोड्यांवर काय प्रेम माणसांचं असतं. जे स्वाधिकारीतले लोक असतात त्यांचं घोड्यांवर विलक्षण प्रेम असतं. मला आठवते शिवाजी राजे रोज पागल जायचे आणि श्लोक म्हणते, यस्याश्वास्तस्य राज्यम, यस्याश्वास्तस्य मेदिनी, यस्याश्वास्तस्य सौख्यम, यस्याश्वास्तस्य साम्राज्यम. आणि इथं 10,000 घोडे मरताय. त्या घोड्यांचे नाल करायला आपल्याकडे लोहार असायचे. आपल्या लोकांना स्टील कसं होतं ते माहिती होतं बरं का. काही ग्रंथ युक्ती कल्पतरू आणि लोहार असे ते ग्रंथ आहे. त्याच्यात आयर्नमध्ये त्याच्यात त्यांनी आयर्न कार्बन असं म्हटलं नाही आहे, परंतु जे काही त्यांनी म्हटले त्यावरून आपल्या लोकांना स्टील कसं करतात त्याची माहिती होती. आपल्याकडे ब्लेड जाते की तलवारी की ब्लेड, धमासकच ब्लेड होतो तसं आपलं ब्लेड होतं. पण घोडं हे फार महत्वाचं आहे. यावेळेला भाऊ सदाशिवराव भाऊ यावेळेला नंतर गेले. सदाशिवराव भाऊ जाताना
जाताना मराठ्यांनी खेळलेले आणि जे लोक होते त्यांनी भाऊला त्रास द्यायला नंतर सुरुवात केलेली, मग घोडी केली होती. एक अजून एक गोष्ट सांगू, साध्या साध्या गोष्टी असतात. मगाशी महाजनजींनी सांगितलं त्यांच्या की पानिपतवर काय 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 चुका झाल्या त्याच्यात चुका होत्या. पण ही एक गोष्ट मी सांगतोय, म्हणजे ज्या वेळेला समोरासमोर ठाकली पानिपतच्या तिथे, अब्दाली दिल्ली आणि भाऊ याच्यामध्ये आला. अब्दालीचा मास्टर स्ट्रोक होत होते. त्या सगळ्या स्ट्रॅटेजी मधला सगळ्यात मास्टर स्ट्रोक म्हणजे मराठ्यांना नदी ओलांडता आली नाही, ती अब्दालीनं ओलांडली. यमुना क्रॉस करून अंतर्वेदीतनं बुराडेच्या तिथनं अब्दाली खाली आला. गौरीपुराच्या इथनं, गौरीपुरा हे बागपतच्या जवळ आहे. बागपतपासून 5 मैलावर गौरीपुराचा घाट आहे. मी तो बघायला गेलो होतो मुद्दाम. अब्दालीनं नदी कुठनं बघायला, ती जागा बघायला पाहिजे आपल्याला, तिथंच बघायला. त्यामुळे मी लोकांना सांगतोय माझ्याकडं, चला अरे गौरीपुरात, तिथं कशाला जायचंय म्हणाले, उगाच जाऊ मसुरीला जाऊन थांबू म्हणाले. अरे म्हटलं बघाय कुठलं मसुरी म्हणताय, त्याला गौरीपुरा बघा, बुराडी घाट बघा, अंधेरा बघा. आपले लोक ओलांडतायत नदी, यमुना कसे ओलांडतायत, पश्चिमेने पूर्वेकडून पश्चिम, त्यात जागा माहिती असल्या पाहिजे सगळ्या. पण ज्यावेळेला समोर ठाकले सैन्य आणि अब्दालीच्या सैन्यातले घोडी, बैल आणि माणसं मेली, आणि त्यावेळेला हवा फिरली, त्या या सगळ्याची जी दुर्गंधी होती, ती दुर्गंधी आपल्याकडे यायला लागली. ती इतकी मोठ्या प्रमाणात होती की भाऊनी अब्दालीला पत्र पाठवलं की तुमच्या या सगळ्या सेनेतला हा जो सगळा गोंधळ हलवा लवकर. त्याच्यात हे असं पत्र पाठवावं लागलं त्या अब्दालीला. ही एकच गोष्ट बघा केवढी अस्थिर करणारी सगळ्या, ती सगळं काव्य अस्थिर करणारी गोष्ट आहे की प्रचंड प्रमाणात दुर्गंधी. आता काही वेळा लढणाऱ्या लोकांना याची सवय आहे. पण या अब्दालीच्या ऐकतली बात होती, याच्याबद्दल भाऊंना लिहिलेले एक पत्रही मिळालेलं आहे. ही काही साधी गोष्ट आहे का, त्याच्यात ही काही सामान्य गोष्ट नाही. पण वाटप लोकांनी करून टाकलं. तुम्हाला मी आता मगाशी काही नावं सांगितली. आता या दुआपा अजून एक त्याचं नाव आहे शुक्रताल किंवा शुक्रताल असं त्याचं नाव आहे. शुक्रताल एक किल्ला आहे. तो किल्ला नजीब खान रोहिल्याच्या ताब्यात होता. तो गंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर, त्याच्या पलीकडे आपण नदी ओलांडून गेलो, गंगा ओलांडून गेलो, रोहिलखंडात आपण जर का गेलो, रोहिलखंडाचं पूर्वीचं नाव आहे कुठे, सहारनपूर म्हणून जे वरती गाव आहे त्याचं नाव आहे सहारनपूर. ही सगळी जुनी नावं, पण ती कशी बदलली जातात कागदपत्रात. आता तुम्ही गेलं तर कोणी सहारनपूर म्हणणार, सहारनपूर असं म्हणतील. त्या गंगेच्या पलीकडे मध्ये एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे स्तंभगड. संबळगड नावाची वरती बरेच किल्ले आपल्याकडे संबळगड मिळते. हा जो 20वाचा किल्ला आहे ना, त्याचं नाव आहे संबळगड, लोहगडच्या शेजारी. पण तिथे एक संबळगड आहे, त्याच्या पलीकडे जलालाबाद आणि गंगेच्या अलीकडे शुक्रताल. या शुक्रतालच्या इथं नजीब खान रोहिला बसलेला होता. आणि ज्या वेळेला दत्तावेळी व्यवस्था लावायला आला, सावंत शिंदे आणि यांनी सगळ्यांना त्यांनी त्या पंजाबला पाठवलं. आणि तो मला मी स्वतः नजीब खान रोहिल्याचे एकूण गोंधळ, त्याचं जे काही चाललेलं आहे ना ते सगळं उघडून काढ. खरं म्हणजे दिल्लीत गोंधळ चाललेला म्हणजे सांगतो. तो गोंधळ आहे बादशाचा आणि वजिराचा. तो जो बादशाह आहे आलमगीर, दुसरा आलमगीर सानी म्हटली, तो बादशाह आणि त्याचा वजीर गाझीउद्दीन खान, या दोघांचं पटत नव्हतं. या गाझीउद्दीन खान नंतर काय, गाझीउद्दीन खानाने एकदा दत्ताजीवर टाकला. कारण दत्ताजीशी परस्पर ठरवत होते, दत्ताजी नजीब खान रोहिल्यात बरोबर घेऊन तू गंगेवर पूल म्हणून त्या पुलावर आपण पलीकडे जाऊ, आंतरवेदीच्या पलीकडे जाऊ, आणि हा जो शिजा उडवला आहे त्याचा आणि फार मंडळापर्यंत सगळा मुलूक घेऊन टाकू, पैसे नेहमी वाटत. तो वजीराने मध्ये सांगितलेलं होतं की मी वजीराशी बोलणं झालं त्यावेळेला 10 सणाचा कर टाकला, म्हणजे मराठी जणांनी करणार म्हणून मराठ्यांनी 10 आणि घ्यायचे, वजीराला 6 आणि द्यायचे, असा एक ते होतं. पण नजीब खान रोहिल्याचं आणि गाझीउद्दीनचं मला नजीब खान त्याला ऐकलं नव्हतं. नजीब खान म्हणून संतान मानतच होता अब्दालीशी, कारण हे रोहिले आपणच होते पहिले सगळे.
आणि त्यांना इथं मुळात ही जी चक्त्यांची पातळी होती यांच्या आधी अफगाणांची पातळी दिल्लीत होती म्हणून अफगाणांची पातळी इथं आली पाहिजे असा सल्ला देणारा शहावती खान हा अब्दालीचा वजीर सुद्धा होता. या सल्ल्यांच्यामुळे लोक उभी करतात, वेगळं वागायला लागतात. त्यामुळे मुजीब खान आणि दत्ताजी शिंदे हे ज्या वेळेला बंगाल नदी ओलांडची गंगा वाटून घ्यायचे पैसे आता ज्या बोलायला लागले तेव्हा गाझीउद्दीन आणि दत्ताजी शिंदे सांगितले बरोबर नाही चालले तुमचं. नजीब खान बोलले की तुम्ही बोल ना काही. नजीब खानाने तर आणलं होतं अब्दालीला आणि तुम्ही अब्दालीचा पाठलाग करून केला होता. नजीब खान काय सांगते त्यावेळेला नजीब खानानं सुद्धा नजीब खान पूर बांधायला टाळाटाळ करायला 2-2.5 महिने झाले त्यांनी पूरच बांधलं नाही ग्रंथ. त्याला तो होता त्याला मराठी बरोबर खरं मी नव्हतो पैसे मिळाले तर कुठून तरी पाठ मिळते त्याला. पण पूल बांधून मराठ्यांना लंगेवर सोड करून गेली तर मराठ्यांना जायचा याचा रस्ता अंतर्मतीतून पलीकडे जायचा आणि पलीकडनं अंतर्मतीची यायचा खुलावे आणि तो नेमका नाही नको होता नजीब खान रोहिला. आणि हे ज्या वेळेला ध्यानात आलं ही सगळी गोष्ट ज्या वेळेला दत्ताजी शिंदेच्या ध्यानात आली तेव्हा दत्ताजी शिंदे म्हणाले मी आता ह्याचा बंदोबस्त करायला म्हणून दत्ताजी शिंदेनी शुक्रताराद्वारे त्या शुक्रताच्या इथं सैन्य पाठवला. तर गंमत अशी होती की त्या शुक्रताच्या किल्ल्यात तोफा होता. तिथल्या नजीब खान वगैरेच्या हातात बंदुका होत्या त्या काही लोकांच्या हातात. मराठ्यांच्याकडे तोफा नव्हते त्यावेळेला. मराठ्यांच्याकडे त्या दत्ताजी शिंदेच्याकडे बंदुकाही फार नव्हत्या आणि त्यामुळे त्या किल्ल्यातनं हल्ला झाला. तो फार हल्ला गेला बंदुकाला हल्ले झाले. त्यामुळे मराठ्यांनी माघार घ्यावी लागली आणि खाली एक मिरापूर नावाचं गाव आहे खूप खाली आहे त्याच्यात शुक्रतारच्या खाली आणि त्या मिरापूरला येऊन दत्ताजी शिंदेंनी आपली छावणी केली. या घटना मी सांगतो या सगळ्या घटना 59 सालच्या आहेत. कालचे 58 पर्यंत आहोत. त्याच्या आधी खूप घटना भारतात घडलेल्या आहेत. किती सांगितल्या 57ला झालेली प्लासीची लढाई होती की त्या वेळेला युद्धाचा पराक्रम लॉर्ड क्लाइव्हनं केला आणि इंग्रजांचे पाय हे कायम बंगालमध्ये रोवले गेले. फ्रेंच किमान बाजूला झालेली होती आणि तिथं नंतर लॉर्ड क्लाइव्हनं मेन चाफरला आणून ठेवलेलं होतं स्वराज युद्धाला बाजूला झाल्यानंतर आणि इंग्रजांना राजकारण करायला हातात फार मोठी भूमी मिळाली. त्या क्लाइव्हने घेऊन फार सूचक आहेत ही वाक्य कोणी काय लिहिली इंग्रजांनी लिहिलेलं पण फार सूचक आहे. क्लाइव्ह म्हणाला आम्ही एक विजयाची मिरवणूक काढली. पलासीची लढाई झाल्यानंतर आमची जी विजयाची मिरवणूक निघाली त्यावेळेला होते. आम्ही गोऱ्या लोकांचे सैन्य एकूण संख्या मोठभर होते सगळ्या काही जास्ती नव्हती. त्यामुळे आम्ही बँड लावून चाललेलो होतो. आमच्याबरोबर इथले नेटिव्ह होते आणि जो परत हजारो लोक आमची मिरवणूक बघत असताना तिथल्या एका माणसाच्याही मनात असा विचार आला नाही की आपण चालून जावं आणि आता गुडघर लोक राहिलेले आहेत यांना मारून टाकत होतो. क्लाइव्हने ठेवले रॉबर्ट क्लाइव्ह यांनी या गोष्टी घेऊन ठेवल्या. ही एकूण मन भारतीय माणसाचं कसं असतं कायम आपल्याला गुलामगिरीची सवय लागली का की इंग्रजांना ठीक आहे चालते लागली काय मुघल राहू दिले. अब्दालीला अब्दाली खरे अनेक लोक म्हणाले बरं गावासाठी की तुझा तो दिल्लीची पातशाही घे. सूरजमध्ये जायला म्हणाला तुझ्या उत्तर म्हणालेलं आहे की तू दिल्लीची पातशाही घे मग मी मजूर होतो तुझा पाहिजे. आणि आज सूरजमल म्हणाला तू दिल्लीची पातशाही घे मी तुला पाहिजे जेवढे पैसे मागशील जेवढे मी पैसे. राजपूत तर होतच बरोबर अब्दालीचे. राजपूत आले का आमच्या बरोबर नाही राजपूत आले नाही. एक माणूस आला म्हणतो जो पतिया घराण्याचा मुख्य स्थापक आहे त्याचं नाव आहे आलासिंग जाट. हा आलासिंग मराठ्यांना मदत करायला फक्त निघालेलं बाकी कोणी आलं नाही मराठ्यांची मदत. त्याची कारणं खूप आहेत पण राजपूतांनी नको हे मुळात युद्ध चाललेलं आहे दिल्लीच्या आणि मराठ्यांच्या. हे फक्त युद्ध नाही आहे हे भारतासाठी भारतवर्षासाठी हे चाललेलं आणि त्या युद्धाला नंतर एक वेगळाच बाज तो लोकांनी दिला. या नजीब खान पहिले दिला. नजीब खान हा मराठ्यांच्या इतिहासातला कल त्याला आपल्याकडे कागदपत्रात खेळ्या म्हटले खेळ्या सारखा बसून खेळ म्हणून नजीब खानाला बदनाम झालेला. नजीब खान काही 19 फार चांगला होता त्यातला भाग नाही. त्याला स्त्रियांची अतिशय आवड. त्याला भुक्तरोग झालेलं
नजीब खानाचा जन्म मोठा होता सगळ्यात, त्याला सांगण्यासारख्या गोष्टी नाही घ्यायच्या. परंतु नजीब खान कसा होता हे तर सांगायला पाहिजे. खेळ या म्हटलं त्याला मराठी नकोच होत. काही झालं तरी मराठ्यांच्या हातात दिल्ली नको, म्हणजे बादशाह मराठ्यांच्या हातात नको म्हणतो. अजूनही त्याला करून बघा एक छोटासा, तो म्हणजे मल्हारराव होळकरांनी नजीब खान रोहिल्याला आपला धर्मपुत्र मानले. इथून नानासाहेब पेशवा लिहितोय की तो खेळ आहे, हातात पकडल्यावर मारून टाक. राघवाला म्हणतो हातात पकडल्यावर मारून टाका त्याला म्हणून. नजीब खानाला आला ना मिळाला, नजीब खान हातात मिळाला असताना मराठ्याने त्याला सोडून दिले. मग पानिपत घडलेलं आहे. सगळं जे युद्ध आहे ते नजीब खान ज्या वेळेला अहमदच्या अब्दालीला खेचून आणला, अब्दाली पण इथून ज्या वेळेला लढाई चालली आता आंतरवेदीतली शुक्रकाळची लढाई, या शुक्रकाळची लढाई दत्ताजीला माघार घेऊन आले. दत्ताजी खाली आले. दत्ताजीला कळतंय की आपल्याला रसदीचे मार्ग आहेत ना, आपल्या रसदीचे मार्ग हे तसे फार मोकळ्याने गेले. परंतु तिथं बीजेपीने ते माळ केले, नावाचे माळ कॉन्क्रीट ब्रिज केलेले, तिकडून रसद येते त्याला. जलालाबाद सम्राट गडवगैरे सगळीकडनं त्याला रसद मात्र तिथे येते. म्हणून दत्ताजी शिंदे गोविंदपंत बुंदेलाने सांगितलं की तुम्ही जा. गोविंदपंत बुंदेले यांचं आडनाव खेर असतं. आता अलीकडे आपले जे मिनिस्टर होते कृष्णचंद्र पंत वाढले, हे त्या गोविंदपंत बुंदेलांचे वंशज आहेत. सागर या नावाचं मध्य प्रदेशमधलं संस्थान होतं, त्याचे स्थापक आहेत. या सगळ्या खेळ मंडळांनी ते सागर पसरलेलं आहे. काय काय मंडळांनी करायचं केलेलं आहे बघायचं. हे अख्खं गाव मोठं साधगुलगट्ट लागायचं, ते वसवून टाकाय. एक मिनिस्टर होतं हे कृष्णचंद्र, मला आलं सांगावं असं वाटतं. मी विसरून जाईन, माणसांच्या त्या नावात विसरून जाईन. काही महिन्यांपूर्वी माझे आपले एक मिनिस्टर आनंद शर्मा, तो मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर कॉमर्स, त्यांची आणि माझी भेट झाली. मी ज्या बोलायला लागल्यावर सांगितलं की मला ते म्हणाले की माझे पूर्वजचे महाराष्ट्रातनंच आले. म्हणजे पानिपत ज्या वेळेला मराठे हरले त्याच्यानंतर आमच्या पूर्वजांना परत महाराष्ट्रात जाता आलं नाही म्हणून आम्ही इथे थांबलो. एकातले काही 13 डोळे झाले, कुठं गढवालमध्ये काही गेले. त्यामुळे मी इथंच जन्मलो म्हणत. माझं शिक्षण इथंच झालं. मी महाराष्ट्रात फार गेलेलो नाही, पण आम्ही महाराष्ट्राचे, आम्ही सगळे आमचं ओरिजिन जे आहे ते सगळे रूट्स आहेत ते सगळे महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या कोणी नातेवाईक वगैरे इथं चौकडी नसतील आता. परंतु हीच गोष्ट तुम्ही अनेक लोक नाही. पानपतच्या आसपास काही खेडी आहेत. आत्ता सुद्धा काही महिन्यांच्या पूर्वी एक लेख आलेला होता की तिथले जे सगळे कम्युनिटी आहे राहणारे, त्यांची आडनावं वेगळी आहेत, पण ते सगळे आपल्याकडे ते गेलेले लोक आहेत, त्यांची वंशज आहेत. हे सगळे पानपतवर गेलेले लोकांची वंशज आहेत. 1.25 ते 1.5 लाख लोक होते तिथे पानिपतला. एकूण लढाईची फौज होती. जर का आपण जर का पाहिली याच्या आकडे सरळ सरळ आकडे कुठे नाही येते पानिपत. एकूण लढवई लोक जे होते मुळात यांची संख्या जवळजवळ सारखी होती दोन्हीकडची, अब्दालीकडची काय आणि सदाशिवराव भाऊकडची. परंतु मराठ्यांच्याकडे गुंगे जास्ती होते. त्या बाजार गुंगे असे जे म्हणतात ते गुंग्यांची संख्या फार. खायची तोंड भरपूर होती. महिन्याचा खर्च क्षण होता. कुठला नाही तसे पैशाशिवाय लोक घेतच नव्हते. घेतनं पैसे 20-20 लाख मिळायला पाहिजे, तिथून 1-1 लाख रुपये मिळत नव्हते. अशी परिस्थिती नंतर आली. आणि या सगळ्यांना लोकांना नंतर मात्र इथे यावं लागेल. परत यायला काहीतरी पैसे पाहिजेत नाही येऊ शकले, तिकडंच राहिले. पाहिजे तेवढे लोक आहेत तिथं जे मूळचे महाराष्ट्रातले. दत्ताजी शिंदेनं गोविंदपंत बुंदेलांना सांगितलं तुम्ही नदी ओलांडून गंगा ओलांडा आणि गंगा ओलांडून तुम्ही यांची जी रसद आहे ना, रसदचे मार्ग बंद करा, लॉजिस्टिक्स मोठा कसं हे म्हणजे शत्रूंची रसद मारणं काय फार मोठा होता. त्याला रसद मिळून जायची आणि भोकेला लोक येतात, शरण द्यायला लागतात, जमावून राहायला लागतात, दुर्गंधी वाटते, रोग पसरत कसे आणि त्याच्यामुळे तुम्ही ती रसद पहिल्यांदा मार.
म्हणून त्यांनी गोविंदपंतांना पलीकडे पाठवलं. आपल्या लोकांनी गोविंदपंत गेला पहिले, त्यांनी नदी ओलांडली. नदी ओलांडून आपली मंडळी पलीकडे गेलेली असताना त्या संभाव्याच्या इथं थोडी लढाई होती आणि जिंकलं आपले लोक. आता जलालाबाद आणखी शुक्रला याच्यामध्ये मराठा घेऊन बसले. मी असं थांबली जवळ कळतं. या वेळेला शुजापूरची फौज झाली, तिलवाकडे नाही गेली. याचे गोसावी होते सगळे, सैनिक होते सगळे. तर आपल्याकडं या गोसाव्यांच्या आखाड्या असतात खूप, आणि तो खूप पैसे त्याच्यापासून लढतात ही मंडळी लढवायची. तर राजेंद्र गोसावी वगैरे ही सगळी मंडळी धावून आली आणि ती जे स्तंभ तेही नदी उघडून गेली, गंगावरून गेले पलीकडे आणि ते स्तंभाकडे आले. आणि तो आल्याच्या नंतर मराठी पातळ झाले तिकडून, आणि मराठी एक घाई घालून आंतरवेद ओलांड म्हणजे गंगा ओलांडून आंतरवेदी आला आणि दत्तकी शिंदेच्या तिथे आले. हे सगळं चाललेलं असताना बघा नजीब काय खेळ्या करतोय. खेळ्यात असं असतो ना, तर ते उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नजीब खानाचं एकूण चरित्रच आहे अख्खं. नजीब खानानं त्यावेळेला धून दिली की आपल्याला निघालेला ना आपल्याला सरहंदला आलेला आहे, सरहिंदपर्यंत अब्दाली आले. अब्दालीचं नाव काढल्याच्या नंतर लोक घाबरायचे. अब्दालीची समोर सामना याला खरंच नका. अब्दालीचं रूप मी सांगितलं होतं कसं होता तो पूर्वी, पण अब्दालीकडं एक अतिशय उत्कृष्ट गोष्ट म्हणजे शिस्त. आपल्याकडे ती शिस्त न विशिष्ट कारभार तो अजूनही चाललेलाच आहे, सगळा बघतोच आहे आपण काय चाललं. शिस्त नाही अशा मराठ्यांना त्या अफवेमुळे मराठ्यांच्याकडे धास्ती उत्पन्न झालं की अब्दाली कुठनं येतोय, कसा येतोय, सगळीकडे चांगला सहा म्हणतोय, नजीब खान रोहिला म्हणतोय, पण तो आहे नेमकं कुठे आहे. आणि त्याला तोंड देण्याच्यासाठी म्हणून मराठ्यांनी एक गोष्ट त्यावेळेला केली. दत्ताजी म्हणाले इथे थांबण्यात काही अर्थ नाही, याला काही रोखायला नको आता.